आपल्या इकडे नाही करत असं काय? करतात ना. हो का? कुंभाराची एकच कुंभाराची इथं जर गेला ना आपण खण आणायला, आपण मोस्टली कुंभाराची इकडे जातो ना, तर तिथे कुंभारी ना, कुंभारी जिथं असते ना कुंभारी करते. अच्छा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आशा देगे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर नवीन वर्षाचा हा पहिलाच सण आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर गोड गोड बोलून फक्त होत नाही, तर एकमेकांशी चांगलंही वागलं पाहिजे. आणि आज पहिलाच सण आहे म्हणून मग ही साडी घातली आहे. साडी घालण्याचं कारण असं की मी पाठीमागे तुम्हाला ब्लॉगमध्ये बोललीच होती, माझा भाऊ रामेश्वरमला गेला होता, त्याचबरोबर माझी बहीणही रामेश्वरमला गेली होती वर्षा. तर तिकडे गेल्याच्या नंतर तिने तिथून मदुराईवरून तिने मला ही साडी आणली होती. म्हणून मग आज वर्षाचा पहिलाच सण आहे, तर म्हटलं आज तिने आणलेली नवीन साडी घालावी. तसं पण सुवासिनी ज्या असतात त्या सणाला तरी किमान नवीन साडी घातली पाहिजे. पण मग माझ्याकडेही होती, तसं म्हटलं चला आज साडीचं उद्घाटन करूया. तर तुम्हाला दाखवते मी साडी कशी आहे. आणि खरंच खूप सुंदर साडी आली आणि साडी एवढी छान बसली आहे ना की अगदी 5 मिनिटात नेसून होते. तर तुम्हाला मी दाखवते साडी, तुम्हाला दाखवते मी साडी कशी आहे. तर ही वांगी कलरची साडी आहे आणि पटोला सिल्क पॅटर्न आहे. तर खूप सुंदर साडी आहे आणि याचा पदरही बघा किती छान आहे. आणि मेन म्हणजे पदराला बनवलेले गोंडे आहेत, नाहीतर तसे बनवायला जर गोंडे गेले तर खूप पैसे लागतात. आणि अगदी 5 मिनिटात नेसून होते आणि साडी पण खूप लांब आणि व्यवस्थित आहे. अगदी नवीन जो कोणी व्यक्ती असेल, म्हणजे कोणतीही मुलगी असेल की तिला पहिल्यांदा साडी घालायची, ती सुद्धा अगदी सहज साडी घालू शकते. एवढी सुंदर साडी आहे आणि बसायलाही खूप व्यवस्थित चापून चोपून बसते. काही असं फुगणाऱ्या काही काही साड्या असतात ज्या अशा फुगतात, तर ही त्यापैकी नाहीये. एकदम घातली आणि एकदम अशी मिऱ्या पण काही नीट कराव्या लागल्या नाही, जशा टाकल्या तशा एकदम खाली व्यवस्थित बसलेल्या आहेत. तर ही माझी अशी, मला थोडंसं खाली घालायची सवय आहे त्याच्यामुळे ती थोडी खाली दिसते. पण कशी वाटते साडी हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही साडी आवडली असेल आणि तुम्हाला जर साड्या मागवायच्या असतील तिच्याकडनं, तर तिचं इंस्टाग्रामवरती पेज आहे वस्त्र कलेक्शन, आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर पण देईल. सो तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तिच्याकडनं ऑर्डर करू शकता साडी. तर ही बघा, ही माझी साडी म्हणजे मला तरी खूप आवडली आणि अगदी 5 मिनिटात म्हणजे बोलावं इतकं कमी आहे या साडीबद्दल. काही काही असतात अशा अगदी क्वचित साड्या की खूप पटकन नेसल्या जातात. त्यापैकी मी असं म्हणलं की माझ्या कलेक्शन मधली त्यापैकी ही एक साडी आहे जी अगदी 5 मिनिटात मी नेसली आहे. आपल्या इकडे नाही करत असं काय? करतात ना. हो का? कुंभाराची एकच कुंभाराची इथं जर गेला ना आपण खण आणायला, आपण मोस्टली कुंभाराची इकडे जातो ना, तर तिथे कुंभारी ना, कुंभारी जिथं असते ना कुंभारी करते. अच्छा. उद्या संक्रांत आहे आणि आज आहे भोगी. तर मग भोगीच्या दिवशी आम्ही सुगडं घ्यायला गेलो होतो. ॲक्च्युली वैष्णवी आली होती ना रेयांच्या बड्डेसाठी, सो आम्ही दोघीजणी गेलो होतो सुगडं घ्यायला. ह्या माझ्या नेहमीच्या भाजीवाल्या काकू आहेत, म्हणजे हे अशी दुकानं पण लावतात आणि त्यांचं रेग्युलरला भाजीचा स्टॉल आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ॲक्च्युली खूप दिवस झालेत, म्हणजे ना बरंच नाही वाटत आहे मला, त्याच्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे. तरी पण मी होईल तेवढं शक्यतो आता रेग्युलर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. आणि हे हळदी कुंकवासाठी वाण बघत होते मी द्यायला, सो त्याचेही व्हिडिओज लवकर येतील. हा संक्रांतीच्या दिवशीचं सकाळचा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली बरंच नव्हतं वाटत, त्याच्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. जे काही आहे ते थोडंफार म्हणजे पुरण वगैरे वाटलं, माझं शिजून झालं होतं. त्याच्यानंतर गूळ टाकून हे व्यवस्थित एकदम चांगलं मिक्सर करून घेतलं.
माझा संक्रांतीचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. बाहेर गेली होती पण मी अगदीच पटकन आले रिटर्न. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटता पुन्हा नवीन